चला चला आम्ही सांगण्यासाठी काहीच उरलं नाहीये दादा. रुपाली चाकणकर या बलात्कारी कराच्या मार्केटिंग अधिकारी होत्या. त्याचे पैसे सांभाळणं, त्याच्याकडे महिला घेऊन जाणं हे त्या काम बघत होत्या. आणि अशा वेळेस आमची मागणी आहे रुपाली चाकणकर बाईंना अटक करावी आणि गोंधू भावाला फाशी द्यावी. नीलम गोरे या गेले 7 वर्ष तिथे जात होत्या. 3-3 तासाच्या पूजा करत होत्या. म्हणजे महाराष्ट्रात एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर नीलम ताई आगे 100 कॅमेरा पीछे अशा होत्या. आणि आता त्यांना काहीच नाही, कारण का त्या तिथे जात होत्या, भक्त होत्या, नाडा बांधला होता त्यांच्या हातात मंत्रीपदासाठी, आमदारकीसाठी. म्हणून तुम्ही गप्प आहात. चित्रा वाघ गुहेत जाऊन बसलेत गप्प, मेधा कुलकर्णी गप्प. म्हणजे आज पुण्यामध्ये तर मी विचारते, सगळ्या महिला गायब कुठे आहेत? नगरसेविका, आमदार का गप्प आहे? तुमच्या आई बहिणींबरोबर असं झालं असतं तर काय केलं असतं? खरंच पुण्यातल्या महिला प्रतिनिधी गायब आहेत का हरवल्यात हा प्रश्नचिन्हच आहे. काही मध्यंतरी तुम्ही नाशिकला भेट दिली, तिथे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, मात्र अजूनही कोणती दखल घेण्यात आलेली नाही. मग रस्त्यावर आम्ही अजून उतरणार ना. आज मयत काढली, उद्या कोर्टात घुसून मारू आम्ही त्याला. लक्षात घ्या, महिला रस्त्यावर अंत बघू नका. तिच्यावर कारवाई करा, तिला अटक करा, आमच्या मुली बाळी वाचवा. कारण का जर रक्षकच भक्षक झाले तर शासनाने काहीतरी केलं पाहिजे. महिला आयोगावर असून तू मुलींचं शोषण होऊ देत होती, त्याला मुली पुरवत होती. लाज नाही वाटत त्या बाईला? आणि खराच सारखे बोंधू निर्माण होऊ नये म्हणून चौरंगा करा. एक तर उदाहरण द्यावं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मत मागता, लाज वाटली पाहिजे. त्यांचं ऐका ना, करा ना एक चौरंगा. पत्र देखील पाठवणार आहे. हो, आज आम्ही पत्र पाठवणार आहे. पत्र ही अशी आम्ही सगळ्या महिला पत्र पाठवतो की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना देवाभाऊ आमच्या महिलांचं गाऱ्हाण ऐका आणि आम्हाला न्याय द्या. मुख्यमंत्र्यांनी म्हणले फोटो असतो त्यांच्या बरोबर, म्हणजे त्यात काय दोषी असेल असं काय म्हणताय? म्हणजे बलात्काराबरोबर आम्ही फोटो काढू का उद्या? मुख्यमंत्री काही करणार नाहीत? आमचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांना. एक बलात्कारी म्हणजे 25 वर्षापासून लहान मुलींपासून महिलांवर अत्याचार करतोय, त्याच्या ही महिला आयोगाची अध्यक्ष पाय पूजत होती, पूजा करत होती. मुख्यमंत्री तरी थोडं विचार करून बोला. मुख्यमंत्री आता म्हणून तर पत्र लिहिलं आम्ही की आम्ही पत्र देतो, जाग्या होतील. एक भाऊ जागा होईल. झोपलाय का आमचा भाऊ?